उपदेश कीर्तन करा. म्हणून आम्ही फक्त करणार आहोत ते उपदेश करणार आहोत. आणि उपदेश जर करायला गेला तर कोणाला ऐकून म्हणजे ते आवडत नसेल असे पद्धतीचे आहे. परंतु आज आम्ही ह्या ठिकाणी मोठा कीर्तनकार नाही. आम्ही काय एखादं नामांकित काही मोठले नाही, ज्ञानीही फार नाही. आज ह्या ठिकाणी माझ्या समोर बसलेले सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आहे, ज्ञानीवंत गुणवंत, अनुभव आत्मानुभव. तुम्ही सर्व ह्या ठिकाणी आहात. ह्या ठिकाणी तुम्ही सर्व गुणाने संपन्न आहात आणि तुमच्या चरणावरती माझा नतमस्तक करत आहे आणि सेवेला पुढे आपण सुरुवात करायची आहे. म्हणून ह्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपण सर्वांचे चरणी वंदन करायचं आहे. लागोनी या पाया विनवितो तुकाराम महाराज सांगतायत का मी तुमच्या पाया पडत आहे, विनंती करत आहे का हात जर असतील तर टाळ्यात किटा, मुख असेल तर विठ्ठल विठ्ठल तरी म्हणा, इतकी विनंती करतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा सुख सोहळा स्वर्ग नाही. कारण हा सुख सोहळा बाबांनो स्वर्गामध्ये नाही. कारण हे सत्य, हे कार्य, ही रामनवमी कोणचे देवांनी केली बरं का? नाही नाही, हा सुख सोहळा काय स्वर्गात झाला का? नाही झाला. स्वर्गाशी जाऊन काही पाप केले, उगीच पैसावे मौन धरणे, जे काही वडील काही जे काही संत महंत वरती गेले ते मौन धरून बसले, त्याला तिथे करमत नाही. म्हणून ते काय केलं, ह्या ठिकाणी त्यांनी ह्या ठिकाणी येऊन अवतार घेतला आणि कार्य एकदा परत सुरू केलं. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव, जे अमर होऊन गेले ते काय, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तन्यानंद मग सांगा का स्वर्गातले जे अमर झालेले आहे हुतात्मे, तेही ह्या ठिकाणी येऊन आनंद भोगण्याचा विषय घेतात. आणि ह्या ठिकाणी हे कीर्तन आहे, भजन आहे, पूजन आहे, सेवा आहे.
कारण आपण भजन म्हणजे काय ते आपली एकमेकाला सेवा का नाही. कारण आनंद प्रेम इथं आहे, भानगडी आठच आहे का नाही. शिवाय द्यायला आठच जमत आहे ह्या स्वर्गात नाही का. मग इथं प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान हे ते फक्त हे कलियुगात इथं मृत्यू लोकांमध्ये आहे. म्हणून हे स्वर्गात, म्हणून स्वर्गीचे अमर इच्छितात देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. म्हणून बाबांनो का ह्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळ हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा इथेच फक्त आपल्याला पाहावायला भेटतो, घ्यायला भेटतो. आपण ह्या सर्व काही रंगामध्ये इथेच. कारण इथं नातू कीर्तनाच्या रंगी, नातू कीर्तनाच्या रंगी, नातू कीर्तनाच्या रंगी, नातू कीर्तनाच्या कारण ह्या कीर्तनाच्या रंगामध्ये नाचायचं आणि काय करायचं आहे. नुसतं नाचूनच जमेल का. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. कारण आपल्या ज्ञानाचा दीप जो आहे, आत्मज्ञानाचा आनंद साठवायचा आहे की नाही. यारे नाचो प्रेमाने कारण इथं कसं आहे, सर्व काही राम आणि नाम. इथं मगाच प्रवचनकारांनी सांगितलं आहे. कारण राम आणि त्याचं काय घ्यायचं आहे तर नाम. कारण आपल्याला आणखी पुढे अभंगाकडे जायचं आहे. परंतु यारे नाचू कीर्तन आहे, यारे नाचू प्रेमानंद. का प्रेमात आपल्याला नाचायचं आहे. राम नामाचे या छंद, आणि छंद कुठला असलं पाहिजे तर राम आणि नामाचा छंद असला पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी आज जो हा विषय आहे का राम आणि नाम, आपल्याला पुढं आणखी विस्ताराने जायचंच आहे. कारण आपण रामायणात जावं लागेल. रामायणात गेलं तर रामायण संपणार नाही. आपला शिल्लक तास कमी आहे. त्याच्याने आपल्याला तर जास्त उत्कृष्ट लागले भारुडे पिवळा पाहिजे. आणि आणखीन तर रामाकडे गेलो. आता इथे पण त्यांचा फक्त हे काय झालं, स्तवन चालू झालं. म्हणून यारे नाचू प्रेम आनंदे राम नामाचे या छंदे. कारण राम आणि नाम हा छंद आपण एक केला पाहिजे. कारण रामाशिवाय कामच नाही. जोपर्यंत आपल्या मुखात राम नाही तोपर्यंत काही आपला देह कामाचा नाही. म्हणून याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला आता कुठं जाईल. आता ह्या ठिकाणी काय झालेलं आहे का आपल्याला का आता अखंड असं दैतेच मागून गेले ना. आता अफांड असं ह्या ठिकाणी व्याप विचार घ्यायला लागला. आता आपल्याला आयदर जायचं आहे. आपल्या आठवणा दर्पण सांगणार. आता ह्या ठिकाणी मगा असा विलास महाराजांनी प्रवचनकारांनी सांगितलंय का पृथ्वीवर दैत्य माताने ते फार नाही का. कारण ह्या ठिकाणी आता पृथ्वीवर फार अहंकार झालेला आहे. राम कारण रावणाने फार धुमाकूळ केलेली आहे आणि अत्याचार सर्व धर्मावर ग्लानी येऊन राहिलेली आहे. आणि आता काहीतरी केला पाहिजे म्हणून देव दानवांचं पूर्ण शेळ चाललेलं आहे. ब्राह्मणांचं शेळ चाललेलं आहे. ऋषी मुनींचं सर्व शेळ चालू आहे. पृथ्वीचे कुणी शेळ चालले तर ते रावणाने. आता
त्या ठिकाणी रावण हा जेव्हा कोण आहे, तर ह्याला कुठला काही आहे, तर त्या ठिकाणी भयंकर काय असा तप रावणाने केले आहे, सर्व काही वर मागून घेतलेलं आहे. कारण पूर्ण रामायण सांगणार नाही, शॉर्ट मध्ये जाऊ सांगावं लागेल. कारण आता त्यांची जन्माची कथा जर सुरुवात केली, कुठून केली, कशी केली, आणि रामाला कोणाचा शाप घेतला, 3 जन्माचा कोणता शाप दिला, तर मग ते एकदा परत आपल्याला सनत कुमाराकडे जावं लागेल, नाही का? सनत कुमाराकडे जावं लागेल आणि ते वय पूर्वीचा विष्णू पाहावा लागेल, तिथून यावं लागेल. तर ते आणखी तेवढं काय समजणार नाही. म्हणून इकडे अलीकडे आता रामाने जेव्हा 3 जन्माचा जरी त्याला शाप दिला, तर सनत कुमाराने तरी तो पुढे आता आपण येऊ. आणि त्या ठिकाणी अधर्म मागल्याच्या नंतर रावणाने तर भक्ती जास्त केलेली आहे, आणि भक्ती केल्याच्या नंतर त्यांनी वर असा एक शिवाकडे मागलेला आहे. तर तो वर कुठला आहे का, तो मनुष्याला, तो मानवाला एक तुच्छ माणूस, मानव मला मारू शकत नाही, वानर मला मारू शकत नाही, म्हणून त्यांच्या हातून नाही त्यांनी सगळं काहीच्या हातून मारला. पण तो पशु पक्ष्यांच्या हातून मरणारा आहे, एवढा त्यांनी वर मागला, तो ते बरा झाला. माणसाच्या हातून नाही मागला, का मला माणसाच्या हातून मरण लोक आहे असं त्यांनी पुढे मात्र शंकराकडे सांगितलं. म्हणून त्यांनी जो वर मागला, मला कुठलेही पशु आणि असुरांकडून कुठलाही माझा घात नाही झाला पाहिजे, एवढाच मात्र त्यांनी वर मागला. पण माणसाकडून झाला नाही पाहिजे असं नाही सांगितलं. कारण तो माणसाला तो तुच्छ मानतो. माणूस मला कोणीच मारू शकत नाही, त्याला असा तो भ्रांती झाली. वानर मला कोणीही मारू शकत नाही. पण असा जेव्हा त्याने दैत्याचा, तो दैत्य इतका काही रावण एवढा बलाढ्य झाला, सर्व ऋषी मुनीला, देव देवतांना, देव दानवांना, सर्वांना त्यांनी शोधून सोडलं. आणि मग हे सर्व पृथ्वीपासून सर्वच काही, जसं कृष्ण भगवंताची जशी कथा आहे तशी ही पुढे आहे. परंतु यांनी सर्व देवांनी विचार केला, आता आपण कुणाकडे तरी गेला पाहिजे, नाही का? आता कुणाकडे तरी गेला पाहिजे. तर त्याच्यासाठी ते ब्रह्मदेवाकडे जसे गेले, आणि ब्रह्मदेवाने सांगितलं का माझ्याकडे हे काम नाही, शंकराकडे जा. शंकराकडे गेले आणि शंकराने सांगितलं, महादेवाने सांगितलं का आता हे माझाही काम नाही, आपण आता सर्वजण काय करा, त्याला विष्णूकडे जाऊ का, नाही? कारण तोच ह्या ठिकाणी हा सांभाळ करेल. म्हणून ते सर्वजण त्या विष्णूकडे गेलेले आहेत. आता विष्णूकडे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का, प्रभू तुम्ही ह्या ठिकाणी फार काही रावणाने मात केलेली आहे, आणि त्यांचा ह्या ठिकाणी धर्माला गळाने आलेले आहे, आणि धर्म आपला पूर्ण लोपत चाललेला आहे. देव ब्राह्मण भक्त यांचं छळ चालू आहे. तर आता तुम्ही काहीतरी याला योजना करा, आणि तुम्ही अवतार घ्या, आणि याचा संवाद करावा लागेल. तेव्हा विष्णूने त्याला सांगितलं का चालेल, काही हरकत नाही, मी आता याच्या पुढं आता मानव रूपामध्ये जन्माला येणार. आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूने आरंभला का आता आपण कुठेतरी कुणाच्या तरी पोटी जायचं असेल, म्हणजे तो कुणाच्या तरी कसा येईल का, तसाही नाही ना, तर कुणातरी मानवाच्या पोटी येण्याचा त्यांनी कबुली केली. आणि त्या ठिकाणी नेमकीच बघा, तो विलास महाराजांनी सांगलं का श्रावण बाळाचे आई वडील ते जेव्हा हा श्रावण बाळ लहान असताना तिकडे तो आई वडिलांची सेवा करत होता. धुंदुली ना पिता काय खरे पटकन धुंदुली आणि त्यांचे हे पिताने सांगितलं का बाळा, आम्ही आता वृद्ध झालेले आहेत, आम्हाला तीर्थयात्रा करण्यासाठी कुठेतरी फिरव. आणि त्या ठिकाणी ते फिरता आणि तो उन्हाच्या तडाख्यामध्ये एका सरोवरावर गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर आता आम्हाला तहान लागलेली आहे, आता तुम्ही कुठेतरी बाळा आम्हाला कुठेतरी पाणी आणून दे. म्हणून तो श्रावण बाळाने त्या एका झाडाखाली पाऊल उतारले, आणि तो एका जंगलातून तो एका सरोवरावरती गेलेला आहे, नदीवरती गेलेला आहे. ती सरयू नदी होती.
आणि त्या सरयू नदीच्या तीरावरती लोहामध्ये सरोवरावरती गेल्यानंतर त्याने जो दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि त्या ठिकाणी कमांडोलो उडवला, झाडी बुडवली आणि त्याचा आवाज आला आणि दशरथ राजा हे त्या ठिकाणी शिकारीसाठी दडून बसलेला होता. त्याने सारा दिवस त्यांनी तळमळ करून पाहिले, त्याला शिकार भेटली नाही. म्हणून त्या ठिकाणी तो देव धरून आणि तो एका सरोवरात बसलेला आहे दशरथ राजा. आणि त्या झाडीचा आवाज आल्याच्या नंतर त्या आवाजाच्या दिशेने त्यांनी ह्या ठिकाणी बाण सोडला आणि तो दशरथ हे श्रावणाच्या छातीमध्ये लागला आणि श्रावणाने किंकाळी फोडली आणि त्या ठिकाणी राजा भीभत्स झाला. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं तर ह्या ठिकाणी श्रावण बाळ आहे आणि त्यांच्यावर माझ्या हातून झाला महान पाप झालं. आणि त्या श्रावण बाळाने सांगितले का, राजा एक करा, माझे अंध माता पिता वरती झाडाखाली बसलेले आहेत, त्यांना पाणी घेऊन जा आणि तेवढं काही सांगा आणि निरोप. आणि त्यांनी प्राण सोडला आणि तिथून ते दशरथ राजा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं का माझे पुत्र कुठे गेले, तर म्हणे माझ्या हातून काहीतरी एक चूक झालेली आहे आणि माझ्या हातून त्याला बाण लागला आणि ते मरण पावलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मग आणि त्यांच्या आई वडिलांनी शोक केला आणि शोक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनीही प्राण सोडला. आणि तो प्राण सोडताना त्याने दशरथ राजाला तो शाप दिला का, बाळा जसे आम्ही पुत्र 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 शोकाने आम्ही जसे मरण पावलेला अंत केलेला आहे, तसा तुही पुत्र शोकाने जाही अंत. विठ्ठल आणि त्या ठिकाणी हा शाप दिल्याच्या नंतर त्याला वाईट तर वाटलं, त्याला वाईट वाटलं, तो चिंताग्रस्त झाला. परंतु आता काय करायचं, हा शाप आहे, परंतु मला तर संतानच नाही तर शाप कसा, नाही का, पुत्र शोकाने मी मरणार कसा, मला जर पुत्रच नाही तर मी शोकाने मरणार कसा, हाही त्याच्या पुढे पडल्याच्या नंतर तो परत आपल्या घरी गेला आणि वशिष्ठ गुरूंना सांगितलं का, गुरु महाराज, जो मला माझ्या हातून हे अशी एक घटना झालेली आहे, तर त्या ठिकाणी माझ्या हातूनच असे का 3 ह्या ठिकाणी मृत्यू झालेले आहेत, नाही का, 3 प्राण गेलेले आहेत. म्हणजे श्रावण बाळाचा तरी वध केला असेल, पण त्याच्याच शोकाने त्याचे माता पिताही गेलेले आहेत, म्हणजे 3 झालेत ना. आणि त्या ठिकाणी त्या वशिष्ठ गुरुनी सांगितलेलं आहे का, राजा आपल्याला ह्या ठिकाणी त्यांची श्रद्धा अगोदर करावं लागेल, नाही का, अगोदर त्यांची तिघांची 3 पिंड श्रद्धा केल्याच्या नंतर ते परत आले आणि त्यांनी राजांनी सांगितलं, गुरुनी सांगितलं, राजा जो शाप आहे तोही चांगला आहे, नाही का, तुम्हाला पुत्रच नाही, पण याचा अर्थ त्यांनी शाप दिलेला आहे म्हणजे तुम्हाला पुत्र निश्चितच होणार, तुम्हाला पुत्र होणार म्हणजे होणार, कारण तो श्रावण बाळाच्या वडिलांचा शाप आहे. आणि त्या ठिकाणी आता आपण काय करावं लागेल, परंतु गुरु महाराजांनी सांगितलं का आपल्याला हे करावं लागेल का, आपल्याला ह्या ठिकाणी पुत्र कामिष्टी यत्न करावा लागेल. परंतु पुत्र कामिष्टी यत्न करायचं आहे, पण ऋषी आणावं लागतं, तो मलाही जमणार नाही, नाही का, जरी मी गुरु आहे पण त्या ठिकाणी ऋषी मुनी आणायला लागतील. मग त्या ठिकाणी आता भृग ऋषी शृंग ऋषी देवांगना हाती आनविला शृंगी, देवांगना हाती आनविला शृंगी.
परंतु आता तो पडला ब्रह्मचारी, नाही का? आणि तो ब्रह्मचारी असल्याच्या नंतर तो कुठल्याही स्त्रीला तो पाहू शकणार नाही आणि त्याला आणायला हाय पुढं नाही. कारण तिने ते ऋषीने जर शाप दिला तर त्याची शापाची फळ भोगल कोण? परंतु कारण गुरु महाराज फार ज्ञानी असतात, नाही का? म्हणून त्याच्यासाठी योजना कशी करायची आहे तर त्या ठिकाणी देवांगण्या त्यांनी निरोप धरला, नाही का? आणि देवांगणी बोलावून घेतला, अप्सरा बोलवून घेतल्या. अप्सरा बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं का तुम्हाला एक काम करायचं आहे. कारण विभांडक ऋषीच्या आश्रमामध्ये जायचं. त्या ठिकाणी विभांडक ऋषी हे बाहेर तपश्चर्यासाठी गेलेले आहेत. तोपर्यंत शृंग ऋषी ह्या ठिकाणी घरी आहे आणि त्याला कुठलाही स्त्रियांचा थांब नाही. स्त्रिया करून पुरुष करून हा त्याला काय त्याचा काहीच मजा नाही. म्हणून त्या ठिकाणी त्या देवांगणाला सांगितलं का तुम्ही लवकरात लवकर जा आणि त्या आणायच्या आहेत आणि तुमच्याशी लग्न लावायचं आहे ना, त्यांच्याशी अगोदर लग्न लावायला लागेल. बरोबर आहे? शृंग ऋषीचं अगोदर लग्न लावायला लागेल. लग्न झाल्याशिवाय ते यंत्र सफल होऊ शकणार नाही. कारण लग्न लागल्याशिवाय ते सफल होऊ शकणार नाही, कारण तो संन्यासी आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या शृंग ऋषीसाठी त्या देवांगना गेल्या. म्हणून देवांगना हाती आणाविला शृंगी यज्ञ तो प्रसंगी. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भांडक ऋषी तिथं एकदम बसले होते आणि त्या आता त्या नृत्य करायला लागल्या, नाही का? आता ह्या देवांगना अप्सरा त्या ना देवाच्या स्त्रिया नाही, देवांच्या त्या कन्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या नाचायला लागल्या, थवथव नाचायला लागल्या. आता त्या थवथव नाचता नाचता भृंग सांगते हे काय, हा काय चमत्कार आहे, ह्या कोण आहे? तर यांनी काय त्याचं उत्तर केलं काय? यांनी काय सांगितलं आहे देवांगना हे काय सांगितलं का आम्ही गलट ऋषी आहे, नाही का? म्हणजे तू कोण आहे तर शृंग ऋषी, भृंग ऋषी, नाही का? आणि आम्ही हा गलट ऋषी आहेत अशा ते मोहात पाडला. म्हणजे यांना काहीतरी योजना आहे आणि ते नृत्य करायला लागले आणि त्या नृत्याचे प्रेमात त्याला पाडलेला आहे आणि त्या शृंगीला त्या घेऊन आपोआप तो वश झाला. त्याला काम वासना उत्पन्न झाल्याच्या नंतर आणि त्या ठिकाणी कारण तेही जर त्यांचं स्थळ मोकळं केलं नसेल तर तो काम वासना झाली नसती. म्हणून बघा एका कुठल्याही गोष्टीला काहीतरी एक माणूस कॅच करायचा असेल, कुणीतरी कॅच करायचा असेल त्याला फार योजना करायला. म्हणून त्या ठिकाणी देवांगणी त्या अप्सरांनी तिथं अनेक नृत्य केले आणि नृत्य केल्यानंतर त्याला ओस आपला करून घेतला आणि तिथून तो शृंग ऋषी तो त्या ठिकाणी आणलेला आहे, मंडपामध्ये आलेला आहे अयोध्या. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ही बातमी कळाली कोणाला? विभांडका. मग विभांडका क्रोध आला से पारे, विभांडका क्रोध आला से पारे, त्या ऋषीला कळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विभांडकाला क्रोध असा इतका अनावर झाला का आता जाईल. गेल्याच्या नंतर पूर्ण त्यांचा जो यज्ञ मंडप आहे तो विध्वस्त करून टाकेल असा त्याला तो क्रोध आला. परंतु त्या ठिकाणी अंतर्ज्ञानी इथे समोर बसलेले आहेत गुरु ना वशिष्ठ. वशिष्ठ सांगतात राजा आता वेळ इथे बसायची नाही, तू आता काय कर, तू सामोरा जा. कुणाला? तर त्या विभांडकाला तू सामोरा जा आणि त्यांची तिकडं येतो सक्त सोड उपचार पूजा कर. केल्याच्या नंतर तो तुझ्यावरती काय होईल तर प्रसन्न होईल आणि त्याला यती पती करून त्याला यज्ञ मंडपामध्ये घेतली. आणि त्या ठिकाणी राजा दशरथ
एकदम लगबगीने केला आणि त्यांची सोडोपचार पूजा केल्याच्या नंतर त्याला तिथून तो यज्ञ मंडपामध्ये घेऊन आला आणि त्या ठिकाणी वशिष्ठाने त्यांचा याचा उपचार केल्याच्या नंतर त्यांना सर्व पटवून सांगण्याच्या नंतर त्याचा क्रोध शांत केला आणि तो शांत क्रोध केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता उशीर नका लावू, आता काय करा तर यज्ञाला प्रारंभ करा, कारण याचा लग्न केलेला आहे. मग हे त्याला अनावर राग झाला ना, मग आता याचं काय करायचं आहे. आता विभांडकाने त्या ठिकाणी सांगल्याच्या नंतर आता यज्ञ तुम्ही लवकरात लवकर सुरू करा आणि ते यज्ञ सुरू झाल्याच्या नंतर शृंग ऋषीला सांगितलं आता तू काय कर का आता लवकरात लवकर हे ठिकाणी यज्ञ आणि त्या ठिकाणी शृंग त्या ठिकाणी काय केला तरी यज्ञ तयार केल्यानंतर त्या ठिकाणी अग्निनारायण त्या ठिकाणी प्रगट झाला आहे का. अग्निनारायण प्रगट झाल्याच्या नंतर लगेच तो त्या ठिकाणून पसाय हे घेऊन आलेला आहे आणि त्या ठिकाणी पसाय पात्र घेऊन आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं आहे का आता तुम्ही उशीर करू नका, नका लावू उशीर. अग्नी सांगे अग्नी देव सांगता आहेत का आता उशीर तुम्ही लावू नका ना, तर याला काय होईल विघ्न ओढावे आणि तुम्ही लवकरात लवकर 3 भाग करा आणि ज्या एकदा ते तिन्ही राणींच्या हातामध्ये देऊन टाका. परंतु प्रथम भाग दिला तो कौशल्याला दिला आणि क्रोध कोणाला आला काय नाही का. आता आपल्याला तसे आहेत ना, एखादी मी बाळ जास्त सुंदर मी गाडकी जास्त मग बालच आधी दिला पाहिजे असं आपल्याला चालतं. म्हणून त्या ठिकाणी प्रथम तो भाग दिला कौशल्याशी, पण क्रोध आला त्या कैकेयीशी आणि कैकेयीला नंतर दिल्यानंतर तिला क्रोध आला आणि ती हातावर घेऊन ती रुसून बसली आणि रुसतीच वाट कोण पाहत होती अंजनीची तप करी नाही का. कारण ऋषभ पर्वतावरील अंजनी तप करी नाही 8वीला अंतरी सदा ती वाट पाहत. तिकडे कोण होती टपेल तर ती खा नाही का वृश्चिक नामाची ती घात शाप आली ती घात झालेली होती आणि ती टपून बसली ती आणि ही जी बसली तेव्हा तिने घालीने झडप मारली तिच्या हाताला तो भाग घेऊन गेली. आता हिला शिल्लक राहिलाच नाही कारण काही रुसली आणि त्याचा तो पूर्ण भाग जो तिला जो शिवच्या पोटी येणारा होता तो घेऊन गेला झाला अंजनीला प्रसन्न आणि हिला राहिला नाही काय म्हणून हे दोन भाग तिला दिलेला आहे. त्यांचा उष्टा भाग त्यांचा तो अर्धा भाग त्याला दिलेला आहे आणि त्याचे ते भरत आणि शत्रुघ्न. परंतु इथं एक बाजू दावते एक रामायणामध्ये दावते कुठं तर काही 2 दावले जातात, पण एका रामायणामध्ये तुळशीदास रामायणामध्ये दावत आहेत ते सुमित्राचे 2 हे विघ्न हे म्हणजे शत्रुघ्न हा सुमित्राचा जाते लक्ष्मण आणि म्हणजे असं होतं एखादं काय मला आपलीच कोटी होत जाते एका ठिकाणी जर असा धावतं एका ठिकाणी म्हणजे आपले एखादे शास्त्रकारांची सुद्धा अशी कोंडी होत असते. म्हणून असे हे भरत आणि शत्रुघ्न हे आपण जसं सांगतो का कैकेयीचे दोघे जण कडे असे आणि त्या ठिकाणी तिन्ही राणीला दिल्या आणि त्याला डोहाळे लागले. आता तुम्हाला ते डोहाळे लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा दशरथ आणि तो प्रत्येक राणीजवळ जायला लागला. राणीजवळ जाऊन आणि डोहाळे विचारायला लागला. परंतु काही अगोदर महालात गेल्याच्या नंतर त्याने विचारलं तुझं डोहाळे सांग. तर तिने सांगितलं मला मी तुमची सुंदर अशी एकपट राणी आहे, आवडती आहे, प्रेमी आहे आणि तुमच्याकडून मी वर मागलेला आहे. केव्हा वर दिलेला होता आपल्याला सर्वांना आठवतं का जे टायमाला युद्ध करायच्या वर्षी तिला मनगट जे दिला होता तेव्हा तिला वर दिलेला आहे. कैकेयीने तो रथ सुद्धा तोडून धरला होता तेव्हाचा तो तिचा जो वर आहे हा तिला राखून ठेवला होता. तो केव्हा कुणासाठी तर रामाला गादीवर बसून देता नाही का याच्यासाठी त्याला तो राखून ठेवला होता. परंतु ह्या ठिकाणी आपण पुन्हा रामायण नाही सांगणार, फक्त शॉर्टकट फक्त पटवून दे पुरता आणि पुढे चालायचं आहे आपल्याला. आणि त्या ठिकाणी कैकेयीला विचार तुला डोहाळे कुठले लागलेले आहेत. तिला सांगितलं का पतिदेवा मला डोहाळे लागलेले आहेत, रामाला वनवासामध्ये पाठवावं. रामाला वनवास म्हणजे त्यांना पुत्र झालेले आहे तरी अगोदरच त्यांना माहित होतं कोण कोणाची कुठे येणार आहे हे त्यांना मात्र माहित होतं आणि रामाला काय करायचं आहे म्हणजे ते डोहाळे सांगते का रामाला वनवासात पाठवा, माझ्या मुलाला काय करा तुम्ही राजगादीवर बसवा अशी ती डोहाळ्यामध्ये सांगत आहे. तेव्हा दशरथ राजाला चिंता दिसून आली आणि ते रागा तिथून ते उठून गेले. चिंतेत उठून गेल्याच्या नंतर ते सुमित्रेच्या महालामध्ये गेले आणि सुमित्रेला विचारले
तुला डोहाळे कुठले आले ते मला सांग. म्हणून तिने सांगितलं, माझ्या पोटी जो संतान येणार आहे तो फक्त वडिलांची सेवा करेल, वडिलांची आज्ञा पाळेल, एवढाच फक्त मी सांगत आहे. मी माझा जो पुत्र जन्माला येईल तो तुमची फक्त वडिलांची सेवा करू शकत आहे. आणि तिथून त्याला आनंद झाला आणि तो एकदा कौशल्याच्या महालामध्ये गेला आणि तिथे सांगितलेले आहे तिथे का कौशल्य तुला कुठले डोळे लागले. तेव्हा कौशल्याने सांगितलं, मी काय सांगू नाही का, आता मी काय सांगू आहे का सांगा ना. आता मी ह्या ठिकाणी डोहाळे जे मला लागलेले आहेत ते फार काही वेगळे आहेत का. ते डोहाळे मी कुठलेच तुम्हाला सांगू का. माझ्या पोटी ह्या ठिकाणी प्रभू राम अवतार घेणार आहे आणि तो अयोध्येचा राजा होणार आहे. परंतु 14 वर्षे वनवास जाणार आहे. 14 वर्षे वनवास भोगल्याच्या नंतर हनुमान येणार आहे. माझी पत्नी सीतामाई होणार आहे. अशी ती डोहाळ्याला झाली. म्हणून त्याला काय वाटलं, इकडे कशी तरी भूताची झडप लागलेली आहे. आणि असा हा प्रकार जो आहे असा तिनं सर्व काही हकीकत तेव्हा डोहाळ्यातच सांगलेले आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी दशरथ राजाला असं वाटलं का हिला कुठला तरी भूत पिशाच झालेली आहे. म्हणून त्याने वशिष्ठाकडे गेला आणि वशिष्ठाला सांगितलं का ह्या ठिकाणी कौशल्या कुठली तरी काहीतरी भरवत आहे, तिला कुठल्या तरी भूताने पिसाळलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी गुरु महाराज गेलेले आहेत आणि तेही पाहतात, वशिष्ठ पाहतात, हे तर आणखीनही काहीतरी विचित्र झालेलं आहे. परंतु त्याने सर्व काही शांततेत राहण्यास राजाला आज्ञा केली का हे डोहाळे आहेत हे असंच बोलेले वाल्मिक तैसेची होतीन दाविने नामा म्हणे का जे जे वाल्मिकाने लिहिलेलं आहे तेच हे पूर्ण करणार आहे. विठ्ठल हो. आणि हे झाल्याच्या नंतर हे पूर्ण डोहाळे झालेले आहेत. आणि देवकी त्या ठिकाणी नवमीचा दिवस चैत्र मासातील जी नवमी आली आणि नवमीचा दिवस असले कारणे आणि मध्ये 5 दिवस येताना म्हणजे दुपारच्या वेळी आणि त्या ठिकाणी 7वा जो अवतार भगवान विष्णूचा अवतार हा जो 7वा आहे, हा 7वा अवतार त्या कौशल्य मातेच्या उदरात तो जन्माला आलेला. विठ्ठल आणि त्या ठिकाणी राम जन्माला आल्याच्या नंतरच्या सर्व नगरामध्ये सर्व आनंदमय वातावरण झालेलं. आपोआप आपल्या गावात एखादी जी काही ज्ञानी व्यक्ती आल्याच्या नंतर ते दिवशी गावाचा चेहरा मोहरा पूर्ण ऑटोमॅटिक बदलू शकत असतो. कारण वातावरण त्या दिवशी प्रत्येकाचे चेहऱ्यावर सुद्धा प्रफुल्लित तयार होऊ शकत नाही. तुम्ही सांगा हा कोण आहे कोण नाही हा तुम्हाला कळू शकणार नाही, पण त्या दिवशी वातावरण मात्र आनंदमय होईल. तसा त्या ठिकाणी भगवान जगाचा मालक जगाचा बाप त्या ठिकाणी अवतार झालेला होता धर्माचा रक्षण करण्यासाठी. त्या ठिकाणी अवतार झाल्याच्या नंतर सर्व दूध ज्या गायी आटलेल्या होत्या दूध देत नव्हत्या वांझट गायी होत्या त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाना फुटला. गायी म्हशींना पाना फुटलेला आहे. आणि त्या ठिकाणी सर्व गोकुळ हे सर्व अयोध्येमध्ये सर्व तुमतुमून आणि जे काही सर्व हे वंचन आहेत जे काही वृक्ष वेली आहेत ह्या सर्व टवटवीत झालेले आहेत. अभंगाचा पहिला चरण Oh
जे पृथ्वीवरती जे काही पीक येत नव्हतं ते पीक या लागले आणि ज्या गायीला दूध नव्हतं त्यांना दूध या लागलं. गायी म्हशीला दूध भेटलं म्हणून झाले राम राजे काय उभ्या मासे धरणे धरे पिके गायी ओळल्या म्हशी. मग इथं सर्व काही दूध काय मिळालं परंतु पुढे कारण आपल्याला आता शॉर्टकट राहिले 15 मिनिटं ना 15 मिनिटं राहिले आणि त्या ठिकाणी पुन्हा अपघात आता विस्तार होणार नाही आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ते राज्य झाल्याच्या नंतर आणि सर्व काही आता हा पशुचा झाला आणि पिकाचा झाला परंतु त्या ठिकाणी सर्व काही आपल्या मानवामध्ये आनंद व्यक्त होतो कारण माझे प्रभू प्रत्येकाला वाटला माझा प्रभू असा जन्माला आल्याच्या नंतर एक राजाच्या घरी जे राजाला कधी जर मुलच झाला नाही पण सर्व राज्याला जर गावच्या पाटलाला जर कधी मूल नाही तर सर्व काही दुःखीत राहतो तो पाटील आहे तसं पाहिजे माझ्यासारख्या नव्हतं म्हणून जो पाटील असेल एखाद्या पाटलाला जर मूल नसेल तर ते सर्व पर्यंत नाराज सर्व प्रजा रडत असते म्हणून त्या राजाला जर एखादा 60 वर्ष 50 वर्षाच्या अवधीत जर त्याला मूल झाला किती लोकांना आनंद आहे सगळ्या नगरीच्या लोकांना कारण तो राजा जर सगळ्या गावाचं पालन करत असेल तर त्याला पुत्र नाही त्याला पुत्र आज जर झाला असेल तर सर्व गावाला आनंद झाला त्याला आणि तो आनंदात तो त्या ठिकाणी ते सर्व गावाला आनंद झाला आणि त्या ठिकाणी सर्व गाव तुमतुमलं आणि ते रामाला पुत्र झाला रामाला हे दशरथाला पुत्र झाला राम दशरथाचा पुत्र राम 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 आणि ते राम 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 करता करता सर्व आनंदमय झालेला आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मुखात कुठला तरी एक रामाचा भजन यायला लागला म्हणून त्या ठिकाणी सर्व नगरीमध्ये महिला मंडळींच्या मुखामध्ये पूर्ण ओव्या यायला लागल्या त्या अभंगाचा दुसरा राम वेणू दळिता काढिता जेविता गेबाये कारण खाता पिता दळता काढता जे बायांच्या मुखात जर कधी जर असा जर भजनात जर रंगून जर भाकरी जर केल्या गावात दळायचा नाही का पण ह्या म्हणजे त्या सगळ्या देऊन ज्या अन्न तयार केला सांगा गुण कसे आपले पुत्र संतान कसे सात्विक निघतील सांगा दळाय तर कधी आता दळाचा तर विश्वास गेला की नाही कारण दळण नाही राहिला कांडण नाही राहिला कांडाने आता गिरणी धारा कशा मध्ये जागी आहे तुमचे जास्त जागीच जास्त नाही का सगळा तांदूळ काढाय सगळा कोंडा म्हणजे जागेवर सगळा आता गिरण्यात पण आहे गावात गिरण आहे तर आठवण येतात त्याही लावून पडत आता घरात घाल म्हणजे आता सर्व आपल्याकडून ओव्या गेल्या दळणही गेला जाताही गेला जाती कुठे उखामेल गेली आता तो काही विषय राहिला नाही परंतु आता एक करा आता शिल्लक तुम्हाला गायला कुठे राहिला फक्त एवढा आणि इथं जर एवढं जर म्हणता ह्या टाळ्या पिटता जर भाकरी जर लाटता आपल्या भातावर जर लाटता
जर आपल्या मुखात जर कधी भगवंताचा जर नाम चिंतन झाला तर निश्चितच सात्विक पोरा होतात. परंतु आपली एक चुकी आहे. आपली म्हणजे तुम्हालाच मी सांगत नाही, माझीपासून धरा का आपली एक चिंतन असं आहे का समोर आता मोठं टीव्ही निघलं नाही का, मग ती भाकरवाली काय करते, आपली बायको जी काय करते, थांबा हो मला चुलीपाशी समोर दिसला पाहिजे, म्हणजे ही आठवण भाकरी करते, दुसरी कडून नजर लावते कोणती आणि ती मालिका पाहिल्याशिवाय कोणती मालिका आता तिची तिची आवडीची ती राहते का नाही, सकूची काय कोणी ती काय 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 सगळं. कारण मी मला मालिका माहीत नाही, मी मालिका कधी पाहिजे मी टीव्हीच आहे, मी आहे टीव्ही ते बंद करून टाकले, आपण ते परत खाल्ले. कारण पाहायला माझी सून ते टीव्ही शिवाय दुसरं हात नाही. आपण पाहायला का आपण खाल्ल्यापेक्षा टीव्हीच नको ना लावायचं, टीव्हीचा तसा आहे. कारण आपणच आपले सुनाले तरी ते पद्धतीला जर वागवत असेल तसं जाते. पण पहावा निश्चित टीव्ही पहा, टीव्ही वाईट अशाचा नाही. आजचा जे युद्ध आहे ते आता आपल्याला गाठी कळते का नाही, म्हणजे चांगलीच आहे का नाही. जी बातमी एखादी न कळते ती आज आपल्याला खराब करते. पण सांगा ती सकूत 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 जर वजीर पाहिजे तर नाही आपण हुकून जातो असतो. म्हणून आपलं जर सात्विक गुण असतील करायचे तर आपण भाकरी करताना विठ्ठल नामाचा छंद का आपण भजन राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया खाया पिया सुख से सोया आया वैसे गया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया. कारण आपल्याला हे कमल मुख एवढं सुंदर रूप दिलेलं आहे, सुंदर तोंड दिलेलं आहे, सुंदर अवयव दिलेला आहे. परंतु ज्यांनी त्याला देहदान त्याचे करावे का, ज्यांनी देहा दान त्याला मारावी घाल नाही का. आपण काय करतो का हे देहाचा आपण सर्व मातेरा केलेला आहे. म्हणून हे देहासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपण आपली करा सोडवणे, संसार बंधन तोडावे. आता कोणता संसार बंधन सांगला, ह्या का गाडगे मडकेचा का, हे नाही. संसार म्हणजे जो आपल्यात विकार वाईट आहे हे घालवायचे असतील तर आपणच सोडवून करायचे आहे. तर तुम्हाला हा संसार सांगला नाही, हा गाडगे मडकेचा हा संसार नाही सांगला, शरीर रूपी हा संसार. याच्यात 6 गुण वाईट आहेत तर 6 गुण चांगला आहे. 11वा मन आहे. आता इथं आपण मनावर आलो, मग आपल्याला आता तर पुढं आपण रामाला जन्मच करून घेता तिथं जायला लग्नावर नाही का. आता लग्नच केलेलं आहे तर मग सीताच करून आणले, सीताच नाही आल्यानंतर मग आपण आखी दाखवत आहोत. म्हणून ह्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे का आपल्या जशी 6 गुण आहेत. कारण काम क्रोध लोभ मद मच्छर अहंकार दंभ नाही का. कारण हे 6 गुणांनी पूर्ण आपला देह काय केला आहे, खुळा करून टाकलेला आहे. ऐकायचं कोणाचं, कामाचं ऐकायचं, क्रोधाचं ऐकायचं का. तिकडे काही गोष्टी 10 इंद्रियांचा आणि 10 विषय आहेत ना, पण 10 यांचे आपण अनेक का पडू गभाळाच्या भरी पुढे आहे थोडी ना करून आपण प्रत्येकाच्या गभाळात पडलेलो हे 10 इंद्रियांचे लळ पुरवता आपण पूर्ण आपला संसाराच्या कशाने निर्मळ होणार आहे तर आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कंचे कीर्तन हे कीर्तन नाही सतत. कारण ज्या रातना दिवस आपण जे मुखात नाम घेणार आहोत त्याला सांगलेलं आहे कीर्तन. त्याला कीर्तन सांगलेलं का आपण आपल्या मुखामध्ये रात्र दिवस हरीचा ध्यान केला त्या कीर्तन. एक तुम्हाला गुरुनी दिलेला आहे नामाचा चिंतन करणं म्हणजे कीर्तन. नामाचा चिंतन केल्याचे नाही कीर्तन. जे तुम्ही साधना करणार बसणार आहात 2 तास का 3 तास का 1 मिनिट का 10 मिनिट
याला सांगितलं जातं कीर्तन. म्हणून ह्या कीर्तन आणि काय होत आहे का 10 हे इंद्रियांना काय होतोय तर ह्या ठिकाणी बंधन पडतो. आणि ते कुठल्या तर जी जो आत्मा आहे त्याचे अस्तित्व टिकवणारी कोण आहे तर सीता आहे, ती चित्त आहे नाही का. आणि तिच्या पायामध्ये जे प्रभू रामचंद्राच्या पायापाशी ती सीता चित्त वृत्ती रूपाने तिथे थांबलेला आहे विठ्ठल. आणि ती सीता आपल्याला चिंतनातून आपल्याला जिंकायची आहे. म्हणून 10 इंद्रिय आणि 11वा मन आणि तेच चिंतन आणि ते मनाला त्याने सांगणे चित्ता. आणि ती चित्ता म्हणजे ती सीता ते चिंतन आणि आपल्याला काय होते एक रूप होते. आणि रामाला ती काय करते घट्ट पकडत असते. आणि मग मद हृदयी सद्गुरु तेने तारीला हा संसार गुरु म्हणून विशेष असा जो हा विषय आहे तर चित्तासाठी आपण काय केला पाहिजे का आणखीन विषय आणखीन फार आ चित्त तुझे पाही डोळा जाते स्वप्नात सुद्धा आपण त्या भगवंताचा चिंतन केला पाहिजे. भगवंताचा चिंतन केला पाहिजे. स्वप्नीचे हे दुःख हा आपल्या मनात दुःख कुठलाही ठेवायचं नाही. स्वप्नीचे हे दुःख कोणी न देखे डोळा का स्वप्नात रात्र दिवस आपल्या चिंतन भगवंताचा असला पाहिजे. आणि त्या ठिकाणी आता शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगता आहे तुका म्हणे रामे सुख दिले तुका म्हणे रामे सुख दिले तुका म्हणे रामे सुख
तुका म्हणे रामे सुखे दिले आपले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. आता आपले ह्या ठिकाणी वेळ संपलेली आहे. आता पुढे जर कितीही प्रयत्न केला तर त्याच्यावर काय होत असतं तर विष पडली जाते. जेवण एकदा का जोपर्यंत पोटात भूक आहे तोपर्यंतच त्या अन्नाचा रस होत असतो. परंतु जास्त झाला तर त्या ठिकाणी काय होतं ते माणसाला विष पाहत तयार होते. तसा आपला कीर्तन इथंच थांबवायचा आहे. आणि जरी आता अभंग जरी सुटेल नसेल पुढे जरी बोलायचा जरी असेल किती जरी असेल रामायण काही दिवसात उरकं नाही. किती दिवस लागतो 1 महिना लागतो ना. रामायण जर पूर्ण जर सांगायचं म्हणला तर 1 महिनाभर कीर्तन ठेवायला लागते. तर हा करतो पण ते अगदी सुरुवातीपासून आता इथे रामायण फक्त एखादा फक्त मन रंगविण्यासाठी घ्यायला लागते. आता इथं अध्यात्मावर जर बोलायचं झाला तरी आणखी नाही. पण जर अध्यात्मच जर बोलला तर त्याही जमत नाही. मग रामायण काय आता रामनवमी रामाचा काहीच सांगला नाही. मग जन्म बिंब करून दिलाय. आता जर तुम्हाला ठेवायचा असेल वाढवायचा असेल तर तुम्ही पहा. नाहीतर आपल्या काही आता झालेली सेवा ह्या ठिकाणी तुम्हा सर्व संतांच्या महिला माता भगिनींच्या आणि सर्व गुरुवर्यांच्या सर्व माझ्या टाळकरी पेटी मास्तर मृदुंगमणी. कारण हा खेळ नव्हे एकुलाचा म्हणून जमविला मेळ गोपाळांचा. कारण हे एकटे चालत नाही. सर्व टाळकरी मंडळ आले लागते. पकवाजे लागत होते पेटी मास्तर लागत होते अभिनेते लागत होते सर्व लागत. आणि तिच्यात साऊंड सिस्टीम आल्याचा फार काही त्यांना धन्यवाद देव तेवढं तितकं कमी. कारण हा जो आवाज जो कीर्तन उठवत असतो तो कोण आहे तोच एक आहे. त्यांनी जर एक जर खटकी फिरवली तर आताचं कसं आहे सगळा खाली जातं म्हणून आणि याच्यातच नाही. परंतु समोर तसं श्रोते मंडळीचा जसा चेहरा असतील जसा त्यांचा उत्सव असेल तसा आपण ह्या ठिकाणी कीर्तन रंगत जात असतं. म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी ह्या ठिकाणी माझ्या विज्ञानी एक लेकराचं जे काही मोडकं बेशुद्ध तुम्ही गोड करून घेतलं आहे. जे काही चुकीचे असतील काही तुम्हाला पटलेले असतील मला फेकून नको द्यावं. ते माझ्याकडे करून दिलास म्हणजे ते रिपीट करता येत नाही का. काही चुका माझ्याकडे झाल्या असतील बोलता बोलण्याचे ओघात प्रेम आनंदाचे ओघात जर काही चुका झाल्या असतील तर त्या निश्चित उद्या तुमचे दर्पदपुरात मी येतोच कधी बरं का. तुमचा असा का माझा हात पळला असा नाही पळेल नाही ते मालकाने सांगून द्या म्हणजे त्या मी रिपीट करीन. आणि
ज्या काही चांगल्या असेल त्या निश्चितच घ्या, कारण त्या निश्चित घ्या, त्याचा फायदा होईल. म्हणून रामाचा नाम हा सदैव आपल्या हृदयात ठेवा. राम म्हणता रामच होईल, पदवी वसा पदवी घ्यायचा असा म्हणून मी सांगतो. सर्वांच्या चरणी माझा नतमस्तक कोटी कोटी प्रणाम करत आहे. आणि शिवेला या ठिकाणी आपण विठोबा